आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा ते सिद्धूचं म्हणजे नेमकं ते आहे काय लपवायचं त्यात? सिद्धू कसा आपल्या घराच्या बाहेर 2 दिवस थांबला होता आणि त्याची तुम्हाला दया आली म्हणून हे सगळं चाललंय, सगळ्यांना माहिती आहे। संतोष, तू म्हणतोस तसं झालं खरं, पण हे का झालं हे माहिती आहे का तुम्ही? कारण सिद्धू एक खूप चांगला मुलगा आहे। अरे वागण्यात सच्चेपणा आहे त्याच्या। जर तो खोटा असता तर आम्ही त्याची बाजू घेतलीच नसती। बाबा पास करा हा, सिद्धू मनाने चांगला आहे हे ऐकून ऐकून आहे ना कान किटले आता माझे। तर सिद्धूचा चांगुलपणा तुम्हाला इतकाच भावला होता तर मग त्याला 2 दिवस घराच्या बाहेर उभं तरी कशाला केलं? त्या हॉलमध्ये, सभेच्या हॉलमध्येच लग्न लावून द्यायचं ना। भावना आणि सिद्धूचं आपला खर्च वाचला असता, आपल्या सगळ्यांवरचा ताणच नसता आला। तेव्हा उगाच अँग्री यंगमॅन झाला आणि आता मेंद्या सेलिब्रेट करताय। काय बाबा कमाल आहे तुमची। हे बघ संतोष, त्यावेळेस जे काही घडलं त्यावरची नैसर्गिक प्रतिक्रिया होती ती। नैसर्गिक। सिद्धूचा मार्ग चुकीचाच होता, पण सिद्धूच्या चांगुलपणाबद्दल आमच्या मनात कधीच शंका नव्हती रे। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सिद्धूला स्वतःच्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि ते सगळ्यांसमोर त्याने मान्यही केलं। आपण सगळ्यांनीच पाहिलं ते। आणि याचमुळे जेव्हा 2 दिवसानंतर आम्ही प्रॅक्टिकली विचार केला, जेव्हा आमचा राग निवळला, आम्ही शांत झालो, तेव्हा आम्हाला हाच मार्ग योग्य वाटला। दादा राहू दे, बाबांना ना आधीपासून त्यांच्या मुलींचीच पडली आहे, फक्त आपली अजिबात काळजी नाही आहे त्यांना। मुलींची लग्न करायची आहे, मुलींची लग्न करायची आहे, त्यांच्यासाठी सोनं जमवायचं आहे, त्यांना ना फक्त आणि फक्त त्यांच्या मुलींचीच काळजी आहे। मला दिले का बिझनेससाठी पैसे त्यांनी? नाही ना। आता माझ्या लग्नाची वाट लागली आहे, पण तरीही यांना काळजी कोणाची? भावनाताईची। आताही गाडे पाटलांकडे जाऊन आले, कोणासाठी? भावनाताईसाठी। भावनाताईच्या लग्नाचं बोलून आलेत, पण सिंचनाला घेऊन आलेत का? नाही। खरं तर संतोष दादा आणि हरीश दोघंही करेक्ट आहेत। सिद्धूने एवढं उघड उघड चुकीचं वागून सुद्धा बाबा कसं काय त्याला सपोर्ट करतायत काय माहित। पण जर बाबांना सिद्धूबद्दल काही ऑब्जेक्शन नसेल तर मी ऑब्जेक्शन घेणारा कोण? जयंत, मला अगदी खरं सांगा, आमच्या या निर्णयाबद्दल तुझं काय मत आहे? बाबा, मला तुमचा डिसिजन योग्य वाटतोय। तुम्ही सिद्धूला ओळखता आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री असेल तर तो चांगलाच असेल ना। आणि तसंही आम्हा सगळ्यांपेक्षा तुम्हाला भावनाताईच्या भविष्याची काळजी जास्त आहे, त्यामुळे आई बाबा म्हणून तुम्हीच तिच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊ शकता। मला एकच सांगायचंय की भावनाचं लग्न आहे, त्यामुळे आपण सगळे एक कुटुंब म्हणून आनंदाने यात सहभागी होऊया। त्यामुळे भावनाला खूप बरं वाटेल। मला एक कल्पना सुचली। मला माहिती आहे हा मेहंदीचा कार्यक्रम बायकांचा असतो, पण आपण सुद्धा त्यात सहभागी होऊ शकतो बरं का? कसं काय बाबा? या माझ्या बरोबर, चल रे ये। दादा चला, हा, आत्ताच आपण ठरवलं ना, भावनाताईसाठी आपण सगळे एकत्र येणार आहोत। आणि हरीश, तू पण सगळं तुझ्या मनातून सोडून दे प्लीज। चला। चला, चहा झालेला आहे। आता आपण भेळ बनवूया आणि सगळ्यांकरता चहा आणि भेळ घेऊन जाऊ। वाव, तुम्ही खरंच ग्रेट आहात बाबा। चला तयारी करूया। हो चल। काय रे जयंत, काय हवंय तुला? काय शोधतोयस? बाबा ते भेळ मिक्स करण्यासाठी चमचा शोधतोय। अरे काहीतरी काय, चमचा कशाला? अरे हाताने मिक्स करायची। जेव्हा हाताने भेळ मिक्स करू ना तेव्हा जी चव लागेल ना, आहा, कळेल तुला। बघतोयस यांच्या उत्साहाला किती उधाण आलंय ते बघतोयस का?
मी तर देवाकडे एवढीच प्रार्थना करतोय की भावना एकदा लग्न करून गेली की परत माहेरी नको यायला. पण त्याची शक्यता फार कमी आहे म्हणा. हं. अरे तुझी ती आजी सासू सिद्धूची आजी ती खाष्ट आहे. ती थोडीच भावनाला तिथे टिकू देणार आहे. ए दादा ये, अरे जरा शुभ बोल. अरे माझं लग्न पणाला लावून भावनाताईचं लग्न होतंय आणि तू म्हणतोस तसं भावनाताईचं लग्न जर टिकलं नाही ना तर या सगळ्याला काहीच अर्थ उरणार नाही. तेव्हा गप्प बस. आता देवच जाणे अजून काय काय बघायचं राहिलंय. थांब सिद्धू, मला बोलायचंय तुझ्याशी. आई जर तू पुन्हा भावना मॅडम वरून मला बोलणार असशील ना तर खरंच निघतो मी. भावनाबद्दल सोडून दुसऱ्या कुठल्याच विषयावर आपण एकमेकांशी बोलू शकत नाही का रे? सॉरी आई, पण सध्या आपल्याकडे दुसरा कुठला विषय आहे का बोलायला? आहे ना, आहे विषय. तुझ्या आईला काय वाटतं, ती कशी आहे, हे सगळं तिला सहन होतंय का, ह्याबद्दल पण बोलू शकतो ना आपण. सिद्धू, तू का आमच्यापासून असं लांब लांब राहतोय? हा, तुला कळत का नाहीये? आम्ही सगळेजण तुझ्या सुखाचा, तुझ्या भल्याचाच विचार करतोय ना. या लग्नामुळे तुला त्रास होणार आहे हे का नाही तुझ्या लक्षात येते? आई अगं, सिद्धू, तुझं सुख नक्की कशात आहे हे तुझ्या आत्ता लक्षात येत नाहीये. पण एक आई म्हणून मी तुला सांगते, तू स्वतःच्या आयुष्याचं असं स्वतःच्या हाताने वाटोळं करून घेताना मी नाही बघू शकत. मी तुझ्या सुखाची भीक मागते तुझ्याकडे. सिद्धू, एवढे उपकार कर. माझ्या पत्रात हे एक मागणं टाकशील? तुझ्या आईसाठी एवढं करशील ना? हाच तर प्रॉब्लेम आहे. नाही, तुम्ही माझं सुख स्वतःच्या नजरेने बघताय. तुम्ही माझ्या नजरेने जर बघाल ना तर तुम्हाला कळेल की माझं लग्न जर भावना मॅडमशी झालं ना तरच मी खरा सुखी असेल. लक्ष्मी निवास